मिंदेंची भॅड टोळी कॉमेडी शो स्टेजेस तोडते। तिथे कॉमेडियन कुणाल कामरा एकनाथ मिंदेवर एक गाणे टाकले जे 100% खरे होते। फक्त एक असुरक्षित भॅड एखाद्याच्या गाण्यावर प्रतिक्रिया देईल। राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडले। एकनाथ मिंदे यांचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखी एक प्रयत्न आहे। आमदार आदित्य ठाकरे यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ मिंदेंवर एक गाणं टाकलं जे 100% खरं होतं। त्यानंतर मिंदेंची भॅड टोळी हल्ला करते। राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली। एकनाथ मिंदे यांचा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कमजोर करण्याचा आणखीन एक प्रयत्न आहे। दरम्यान कुणाल कामराच्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केल्यानंतर त्याच्या स्टुडिओ बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रितेश हातीम यांनी। पाहूया। कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एक टीका करणारा व्हिडिओ आहे तो आता सोशल मीडियावरती पोस्ट केला। त्यानंतर त्याचे पडसाद ज्या स्टुडिओमध्ये ती शूटिंग करण्यात आली होती तिकडे दिसून आला। जे संपूर्ण स्टुडिओची तोडफोड आहे त्या शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आहे जी करण्यात आली। दरम्यान मी आता सध्या मुंबईच्या खार परिसरात आहे। खार पश्चिम इथे असलेल्या हॅबिटॅट जो कॉन्टिनेंटल करून जे स्टुडिओ आहे ते हॅबिटॅटमध्ये आहे जो हा शो झाला होता। आणि या शोचा जो व्हिडिओ आता समोर आल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आहे जी तोडफोड करण्यात आली। आणि तोडफोड करण्यात आल्यानंतर आपण जर पाहिला तर इकडे पोलिसांचा जो फौजफाटा आहे तो एकंदरीत इकडे वाढवण्यात आला आहे। हा जो आजूबाजूचा परिसर पाहिला तर आजूबाजूला बरेचसे जे हॉटेल्स आणि क्लब्स वगैरे आहेत आणि बरेचसे तरुण मंडळी आहे जे इकडे येतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहून आहे त्या अनुषंगाने या परिसरामध्ये आता पोलिसांनी जो आहे जो फौजफाटा आहे जो वाढवला आहे। आपण आता देखील पाहू शकतो बरेचसे तरुण मंडळी आहे त्या या रस्त्यावरून आपल्याला येताना जाताना दिसत आहे आणि त्यांच्या देखील कुठल्या जीवाला धोका होऊ नये या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी जो फौजफाटा आहे जो या संपूर्ण परिसरामध्ये आहे तो तैनात करण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे पाहिलं ही संपूर्ण जेव्हा घटना घडली जेव्हा घटना घडल्यानंतर देखील इकडे जे आहे ते काही शोज होते ते देखील रद्द करण्यात आले आणि घटना घडल्यानंतर जे काही कार्यकर्ते त्यांना खार पोलिसांकडून सध्याच्या स्थितीमध्ये ते ताब्यात घेण्यात आले। आता महत्त्वाचं म्हणजे जे दीक्षित गेदामे या परिसरातील डीसीपी आहे त्यांनी देखील संपूर्ण ज्या प्रकरणाची जी पाहणी केली स्टुडिओची पाहणी केली। आता या प्रकरणामध्ये त्यांच्याकडून पुढील काय कारवाई केली जाईल हे देखील पाहणं मात्र आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह मी रितेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई। तर कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणी राऊतांनी सुद्धा संताप केलाय। मात्र या संदर्भात आता पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी आता वाढवण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पुन्हा एकदा संजय राऊत यांनी टीका केली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडलेत। मी शिल्पाकडे पुन्हा जाणार आहे। शिल्पा, खरं तर आपण पाहतोय या घडामोडींना वेग आलेला आहे। बुर्जी पटेल जे आमदार आहेत त्यांनी तर थेट आता विधानसभेमध्ये या संदर्भात मुद्दा उपस्थित करणार असा इशारा दिला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अधिवेशनात आणखीन एक हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे। काय ताजी अपडेट्स? कारण आपण पाहिलं तर अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आरोप प्रत्यारोप असतील गदारोळ असे विविध मुद्दे आपल्याला पाहायला मिळाले। मात्र जे सर्वसामान्य नागरिकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते कुणीही अधिवेशनात उपस्थित केलेले पाहायला मिळाले नाही। विरोधकांनी अनेक वेळा हे प्रश्न उपस्थित करा कायदा सुव्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केला विरोधकांनी, मात्र तो देखील कुठेतरी प्रश्न डावलला गेला। मात्र आज पुन्हा एकदा नव्याने एक वेगळाच प्रश्न समोर आलेला आहे। एका वेगळ्या वादाला तोंड फुटलेलं पाहायला मिळत आहे आणि अधिवेशनामध्ये तोच मुद्दा आज गाजणार की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली। ती म्हणजे कुणाल कामराने जो गाणं गायलेला आहे जो व्हिडिओ ट्विटवर शेअर केलेला आहे त्या व्हिडिओवरून आता ह्या नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे। त्याने एकनाथ शिंदेंचं नाव न घेता गद्दार असा उल्लेख केलेला आहे। ठाण्याचा रिक्षावाला, चेहऱ्यावर दाढी, डोळ्याला चष्मा लावलेला अशा प्रकारचं जे वर्णन केलेलं आहे किंवा ज्या प्रकारची शिवसेना फुटली गद्दारी कशी झाली या प्रकारचं वर्णन केलं आणि त्यावरून आता शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते। शिंदे गटाची शिवसेना आक्रमक झाली। रात्री जी तोडफोड झाली स्टुडिओवर किंवा जी तोडफोड झाली त्यातल्या 19 जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। मात्र शिंदे गटाचे मुर्जी पटेल असतील, शीतल म्हात्रे असतील किंवा इतर जे आमदार असतील कार्यकर्ते असतील स्थानिक सर्वजण आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आणि आज अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा नव्याने आज वेगळा विषय समोर येतोय तो म्हणजे ह्या गाण्यावरतून आणि हीच चर्चा आज अधिवेशनात रंगणार का असं देखील वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सर्वसामान्य नागरिकांचे
असतील, महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत बेरोजगारी संदर्भात किंवा कायदा सुव्यवस्था असेल, हे सर्व प्रश्न डावलले जाऊन पुन्हा एकदा आता या गाण्यावर हा प्रश्न इथे अधिवेशनात उपस्थित केला जाणार का आणि यावर चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मात्र कुणाल कामराने जो व्हिडिओ केलेला आहे त्यावर संजय राऊतांनी जे प्रत्युत्तर दिलंय, आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय, त्याला आता कुठेतरी कुणाल कामरा पुन्हा वादाच्या भोरात सापडतोय आणि उद्धव ठाकरे गटाकडून ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यावरून अजून देखील शिंदेची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते. त्यामुळे आज दिवसभरामध्येच उद्धव ठाकरेंकडून जी प्रतिक्रिया आलेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून, त्यामुळे आणि कुणाल कामराने जो व्हिडिओ केलेला आहे त्या गाण्यामुळे पुन्हा एकदा अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मुंबई शहरात असेल किंवा इतर विभागांमध्ये पुन्हा एकदा शिंदेची शिवसेना आक्रमक होऊन वेगवेगळ्या प्रकारच्या नक्कीच आंदोलनं शिल्पा, या करतील सर्व किंवा घडामोडीचे कुणाल पडसाद नेमका आज विधानसभेत कशा प्रकारचे पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.